नमस्कार मित्रांनो, मी पंकज माडिक आपल्या चॅनलच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आता जस्ट गावी आलोय आणि आमच्या इकडे धरण भरलंय आणि तिकडे ओलग्यांचे मासे चढते, तेच पोरं आता पकडतात। त्यासाठीच इथे आपण आलोय। पाठी बघताय पोरं इकडे आहेत। आता आपण खाली जाऊया आणि बघूया। तर मित्रांनो, ही आपली विहीर आणि आपला तो तिकडे धरण आहे आणि इकडे वेदूला मासे भेटलेत। काय किती भेटलेत दाखवा। एवढे भेटलेले आहे, आताशी चढलेत, एवढेच भेटले। आता आपण तसं वाट बघू चढायची। आणि हा इकडे हे दोन डाकू आहेत मोठे मोठे, बघा। आणि हा आर्यन आपल्या मागच्या व्हिडिओ मध्ये होता। दोनच नाही तर किती डाकू आहेत। आणि बघा, तुम्हाला माशातली अंडी बघायची असतील, हे बघा मासे अंडी सोडायला आलेले वर या धरणावर आम्ही त्यांना पकडलेला आहे। आता त्याला आम्ही पिशवीत टाकत आहे। बघू शकता मित्रांनो, 5 मिनिटात आमच्या मुलांनी हात धरून एवढे मासे काढलेले आहे। तर मित्रांनो, हा आपला धरण, ह्याच्यावरनं आपले मासे चढतात, हे बघा। आणि पोरं वाट बघते सगळी मासे चढेपर्यंत। आता बघूया इकडे आहे की नाही 2-3। आणि त्याच्यावरती पण आपला अजून एक बांधकाम धरण चालू आहे। आणि हे कशासाठी लावतात सांग रे? हे कशासाठी लावतात? त्याला पाणी कमी व्हायला पाहिजे ना, म्हणून लावतात। मग ते वरती काढल्यावर पकडायला पाहिजे म्हणून लावतात। हो का? जर या मोठ्या पाण्यात जर आपण माशांना पकडायला गेलो तर मासे आपल्याला मधीच दिसणार नाही, म्हणून हे असं केलेलं आहे। हे कोकणातल्या माणसांचं दिमाग हा सर्व आहे, बघू शकता। तर मित्रांनो, तो बघा आपला क्रिश कसा पकडतोय। तर गेला आहे, हातातनं सुटला तरी हातातनं सुटतात। पण काय बोलशील? या इथून जास्त मासे जायचं नाही, तिथूनच जातात, कारण त्याचं पाणी जर स्लो आहे ना, इथे पाणी जर जास्त आहे म्हणून इथला आहे। हे दगडी का लावले तर राज? हा, मासे जाण्यासाठी। तर मित्रांनो, हा बघा विशालदा मागच्या व्हिडिओ मध्ये होता आणि शुभम दा हा उडूदा आलाय। हा बघा शुभम मासे पकडलेस की नाही? टोपलीवर मासे मारले आम्ही सकाळी। आम्ही येऊन गेलो, बघा ना कालचा योग। काल मी जस्ट मुंबईवरून गावाला आलो, मला माहित होता कधी धरण म्हणा कधी नाही, आणि आज मी खुश आहे। मी आज मुंबईवरून आलो ना, म्हणून लेट झालं जरासा। थांब, हा बघा उडूदा। आता वाट बघूया भेटतात की नाही। तर मित्रांनो, आता आपण आलोय शेतात मासे मारायला। विदू भेटला काय? हे बघा कसले तलमल करत आहे। आता ते मासे ना शेतात आलेत आणि काठीने मारायसाठी आलेत। मारू आपण, बघूया। आणि तिकडे आपली पोरं सर्वजण आणि ते बाबा पण आहेत। तर मित्रांनो, हे बघा हे काका आहेत, त्याने पकडले। दाखवा नाव काय तुमचा? रामदास। कुठचे तुम्ही? चरायचे मित्रांनो, हे लोक इकडे खवली पकडायला आलेत। अरे काय बोलशील? हा हा हा। तर मित्रांनो, आता आज संध्याकाळी ना आम्ही चिमोरे पकडायला जाणार आहोत आणि चिमोरे पकडायला जाणार आहोत। आर्यन पण सोबत येणार आहे, येशील ना? हा हा, काय हा, तो पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल उद्या। आणि आज आताच आलोय ना मी, जरा विशालला बोलते चल लवकर। तर मित्रांनो, हे बघा कशी धावपळ चालू आहे। धावपळ बघा कशी चालू आहे। तर मित्रांनो, हे बघा असे कातकरी येतात पावसात मासे विषय मारायला। सगळ्यांच्या गावात येत असतील। तुम्ही कुठून मला व्हिडिओ बघता असले नक्की कमेंट सांगा। आता बघूया किती यांना भेटलेत ते। किती भेटलेत?
हो, नाव काय तुमचा? हे बघा, दाखवा दाखवा. मागचं अजून जिवंत हा त्या मासे कधीपासून लागतंय. नाव काय तुमचा? हा तुमचा? ए बेबी वरती गेलो की ना मारायला मग हप्त्यानी. हे आहेत, ह्यांना पण एवढे भेटले. नाव काय तुमचा? तर मित्रांनो आता हे बघा जाले टाकून खौल पकडतात मोठे. पटापट न्या पटापट न्या. ए लांब हो तिकडं हो तिकडं. घाटा नाही भेटली तर अशी बघा कसं पकडतात बघा. हे इथं बघा. ही मजा असते गावची मित्रांनो. हे बघा हा विचारला. आणि हे बघा कसं तुम्हाला दिसत असतील मासे चढताना. हे बघा हे बघा मित्रांनो तुम्हाला मासे दाखवतो. विशालदाने पकडले मासे. हे बघा किती. मित्रांनो हे बघा कसे मासे काढतात. हे बघा मित्रांनो इथे हे बघा मुरेन चढलाय. हा बघा दिसत असेल तुम्हाला बारीक बारीक मुरेन चढलाय. तर मित्रांनो आता वल्ग्यांचे मासे पकडून आपले झालेले आहेत आणि सगळी पोरं तयार होत आहेत घरी जायला. आणि हे बघा आता ते मासे चढत नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटू आपल्या नवीन व्हिडिओसोबत. टाटा बाय बाय.